हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी शेअर करणार आहे. चिकनचाच एक प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सारे असे चिकनचे मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्यातलाच एक प्रकार आहे चिकन कोल्हापुरी सुक्का. तर चिकन सुक्का, तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार. अगदी इझी आहे आणि तुम्ही देखील बनवू शकाल. झटपट असं होणारं, अगदी अर्ध्या तासामध्ये चिकन सुक्का. तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. चिकन घेतलेलं आहे, 300 ग्राम चिकन घेतलेलं आहे मी. त्यानंतर मोठा असा एक कांदा चिरून घेतला. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, तेजपत्ता, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, हे सगळं घेतलेलं आहे. जे साहित्य घेतलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही नक्की चेक करा. आणि हे त्याचे चिकन घेतलेलं आहे. हे आता इथे 300 ग्राम चिकन घेतलेलं आहे. मस्त असं बारीक पीस करून घेतलेले आहेत त्याचे, आणि स्वच्छ असं धुवून पण घेतलेलं आहे. तर हे इथे छोटे छोटे पीस करून घेतलेले. ह्या आधी मी तुमच्यासोबत मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा, तर ह्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली. आणि हे इथे घेतलेलं आहे मी चिकन मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट असते ती पण घालून घ्यायची, डिरेक्टली एकदम चिकनमध्येच घालायची. आणि हा घेतलेला आहे आपला घरगुती मालवणी मसाला. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो टाकलात तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि थोडंसं आपण तिखट बनवणार आहे, स्पायसी बनवणार आहे, म्हणजे कोल्हापूर स्टाईलमध्ये कोल्हापुरी चिकन सुक्का. तर त्यानंतर इथे घेतलेला आहे ही हळद. आणि त्यानंतर घेतलेला होता तो शिरसाट मसाला, जो की मी गावावरून घेऊन आलेली. आणि हा घेतलेला आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडा कलरसाठी म्हणून. तर आता हे सगळं मी इथे मिक्स करून घेते, जेणेकरून ज्या प्रत्येक फोडीला हे मसाला लागला पाहिजे. तर त्यासाठी मी इथे सगळं मिक्स करून घेते. असं मस्त मिक्स करून घ्यायचं. तुम्ही दही टाकलात तरी चालेल, तर मी विदाऊट दहीचं इथे सगळं एकदम मिक्स करून घेणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर दही टाकलात तरीही चालेल, गरम मसाला टाकलात तरीही चालेल, ऑप्शनल आहे. तर हे सगळे मसाले लावून घेतलेले आहेत. तर हे आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे. असेच अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरीही चालेल, किंवा नॉर्मल टेम्परेचरवरती बाहेर ठेवलात तरीही चालेल. तर हे इथे ठेवून देणार आहे मी. आणि एका साईडला आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया. तर तिकडे अर्ध्या तास आपलं चिकन झालेलं आहे रेडी. तर त्यानंतर म्हणजे जे मसाले लावायला ठेवलेले तर ते तिकडे ठेवले. आणि हे इकडे एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल भरपूर घालायचं, कारण की आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा कमी वापर करणार आहे, त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागेल. तर तेलाची जे पळी असते ना, तर ते 3 किंवा 3.5 टाका, म्हणजे 3.5. तर ती टाकून घेतली. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता फोडणी करणार आहे. तर फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे? एक मोठा असा कांदा घ्यायचा. तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो घेतला तरी चालेल. हा मोठा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर तो मी इथे चांगला तेल गरम झालेला आहे, तर ते तेलामध्ये घालून घेते. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये गरम मसाल्याचा वापर मी केलेला नव्हता. तुम्हाला जर आवडत असेल, तुमच्याकडे असेल, तर तुम्ही घालू शकता. तर इथे कांदा चांगला इथे फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर आपण इथे जे बाकीचं घेतलेलं आहे कढीपत्ता, तेजपत्ता, तर तो घातला तरी चालेल. लगेच थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं हे. आणि चिकनचे भरपूर सारे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चिकन सुक्का, आता ही चिकन सुक्क्याची रेसिपी आहे कोल्हापूर पद्धतीने. त्यानंतर मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा, त्यानंतर लसूणी चिकन, असे भरपूरसे प्रकार आहेत. त्यानंतर आपण इथे घालून घेणार आहे कढीपत्ता आणि ते तमालपत्री, म्हणजे तेजपत्ता. तर हे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तेलामध्ये भाजून घ्यायचे. आणि जे चिकनला मी आता कढई वगैरे वापरते ते वेगळेच असतात, तर त्यामुळे ह्या कढईमध्ये बनवते. आणि म्हणजे नॉनव्हेजचे प्रकार तर ह्या जास्तीत जास्त या अशा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जास्त करून बनवते. तर त्याची भांडी वेगळी आहेत, त्यामुळे मी आता ह्या छोट्या या कढईमध्ये घालून घेते. आणि 300 ग्राम चिकन घेतलेलं आहे. आणि थोडंसं आपण वरतून फोडणीसाठी परत जो आपला घरगुती मसाला असतो, मालवणी मसाला, तर तो 1 चमचा घालून घ्यायचा फोडणीसाठी म्हणून. तर मस्त असं तेजपत्ता थोडा बारीक पानं करून घातला तरी चालेल. आणि हा मसाला आपण, हा जो चिकन लावून मसाला ठेवला होता,
चिकनला जो मसाला लावला होता तर तो अर्धा तास आपण ठेवून त्यानंतर आता लगेच फोडणी करून घेणार आहे। तर हे इथे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम थोडी स्लो करून ठेवायची आणि त्यानंतर आपण इथे हे मिक्स करून घ्यायचं सगळं। आणि तेलाच आपण तेल जास्त वापरलं आहे त्यामुळे कसं पाण्याचा वापर आपण कमी करणार आहे। तर पहिल्यांदा एक 10 ते 15 मिनिटं आपण इथे चांगलं असं हलवून घ्यायचं। प्रत्येक एक फोडीला मसाला लागला पाहिजे, जो लाल मसाला घातलेला आहे तो। तर मस्त असं हलवून घ्यायचं। गॅसची फ्लेम तुम्ही जर मसाले टाकत असाल तर त्यावेळेला थोडी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे कमी ठेवायची, जेणेकरून जे मसाले आपण घालतो तर ते जळणार नाहीत, चिपकणार नाहीत। तर त्यामुळे तर हे इथे मी असं ठेवून दिलं। त्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकण मारून घ्यायचे। मस्त बघतायत तुम्ही किती सुंदर असं प्रत्येक फोडीला असं मसाला लागलेला आहे। आणि तेलावरती जास्त करून शिजवून घेणार आहे आपण। आणि थोडंसं नंतर आपण एक 10-15 मिनिटं पहिल्यांदा वाफेवरती शिजवून घ्यायचं, कारण की चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे 15 मिनिटांमध्ये आपलं चिकन शिजून जाणार। आणि त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे। आणि इझी आहे पद्धत, तुम्ही नक्की करून बघा। आणि मंथनला खूप आवडते चिकन सुक्का, जास्त काही खायला बघत नाही पण चिकन सुक्का पण त्याला असं स्पायसी आवडते, तर त्यामुळे आज मंथनची फरमाईश पूर्ण करते। आणि हे इथे चांगलं असं मीठ टाकल्यानंतर आपण परत ढवळून घेणार आहे। प्रत्येक फोडीला मसाला आणि मीठ लागलं पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या। मला अंदाज आहे की इथे मीठ कितपत लागेल, त्यामुळे मी मीठ बरोबर टाकलेलं आहे। आणि हे इथे आपण जास्तीत जास्त करून वाफेवरती शिजवून घेणार आहे। आणि इथे मी झाकण ठेवून दिलं 10 ते 15 मिनिटं आपण हे झाकण ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर आता एकदा खोलून बघूया आपण। तर थोडंसं बघितलं तुम्ही तेलामध्ये जास्तीत जास्त आपण तेलामध्ये शिजवून घेणार आहे ते आणि थोडंसंच पाणी घालणार आहे। बघितलंय तुम्ही अर्धी वाटी पण पाणी नाही घातलेलं आहे। आणि परत एकदा आपण चांगलं ढवळून घेणार आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं जर हे टाकायचं असेल ना, वाटण टाकायचं असेल तरी टाकलात तरी चालेल, म्हणजे थोडंसं तुम्हाला ग्रेव्ही पद्धतीमध्ये हवा असेल। पण चिकन सुक्कामध्ये कसं जास्तीत जास्त वाटणाचा वापर आपण करत नाही, तर हे जे मसाले आहेत त्यालाच पाणी सुटणार आणि तर ते नंतर वाटण्याची काही गरज लागत नाही, म्हणजे जे वाटपाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे। आणि परत एकदा झाकण ठेवून देणार आहे आपण। त्यानंतर इथे 10 मिनिटानंतर परत बघताय तुम्ही मस्त असं आपलं चिकन वाफेवरती अगदी शिजलेलं आहे। आणि पाण्याचा वापर आपण अर्धी वाटीच आपण पाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे चांगलं चिकन असं मस्त शिजून आलेलं आहे। आणि त्यानंतर इकडे एका बाजूला आता इकडे चिकन सुक्का, एका साईडला चिकन सुक्का बनते, बघताय तुम्ही मस्त असं इथे झालेलं आहे रेडी। जास्तीत जास्त वाफेवरती शिजवून घ्या, एकदम भारी टेस्ट येते। आणि थोडंसं चिकन सुक्का म्हटलं की थोडं हा स्पायसी प्रकार येतो, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी तिखट बनवलात तरीही चालेल। हे असं इथे मसाल्यामध्ये जास्त करून शिजवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची, जेणेकरून कोथिंबीरचा फ्लेवर आतमध्ये म्हणजे चिकनमध्ये गेला की टेस्ट त्याची वेगळी लागते, छान लागते। तर हे आपलं इथे चिकन रेडी झालेलं आहे, चिकन सुक्का। तर हे मस्त असं रेडी झाले आणि तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत तर भारी लागते, त्यानंतर चपातीसोबत खाऊ शकता। आणि हे इकडे एका बाजूला मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा, तर ह्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा आणि नक्की ट्राय करा मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा कसा बनवतात। तर हा इथे रस्सा पण झालेला आहे आणि हे इथे चिकन सुक्का मस्त असं झालेलं आहे। गॅस बंद केलेला आहे मी। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ, म्हणजे डेकोरेशन करून घेऊ। तर मस्त इथे असा एक प्लेट घेतलेली आहे, त्या बाउल घेतलेला आहे, बाउलच आहे हा छोटा। तर ते इथे मी आता हा चिकन सुक्का याच्यामध्ये घालून घेते आणि मस्त असं ऑथेंटिक पद्धतीने चिकन सुक्का, कोल्हापुरी चिकन सुक्का। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल।
तर हा असं मस्त ऑथेंटिक पद्धतीने चिकन सुक्का रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चिकनच्या भरपूर अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहेत, ते तुम्ही नक्की ट्राय करा. लसूणी चिकन, मालवणी पद्धतीने चिकन, त्यानंतर ग्रेव्हीवालं चिकन, त्यानंतर मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा, त्यानंतर हे आता कोल्हापुरी चिकन सुक्का. तर ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. आणि हे तुम्ही आता फ्रायडे हा एन्जॉय करा चिकन सुक्का बनवून.